खडसेंची घर वापसी होते, पुन्हा एकदा भाजपमध्ये येत आहेत, 15 दिवसात प्रवेश घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? मी काय सांगू शकतो याच्यावर? आता खडसे साहेब घर वापसी करताय ह्या गोष्टीची चर्चा संबंध राज्यभर आहे आणि जळगाव जिल्ह्यात एक मोठा संभ्रम आहे. आता थोड्या वेळापूर्वी बाईट पाहिली तर त्यांनी स्वतःच असं क्लिअर केलं की मी भाजपामध्ये जातो आहे. पण अजून संभ्रमावस्था आहे. ते जाणार कधी आहे, कसं आहे जाण्याचं त्यांचं, तर हे नियोजन सगळं आल्याशिवाय त्याच्यावर काही बोलता येईल मला असं वाटत नाही. ते महायुतीचे घटक पक्ष तुम्ही पण आहात, तुम्ही स्वागत कराल त्याचं या सगळ्या? मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा एक भाग आहे. मी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि माझं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर सगळा विश्वास आहे. त्यांचं स्वागत वगैरे करण्याची त्यांना आवश्यकता नाही. ते स्वतःच तेवढे कॅपेबल आहे. स्वागत नाही केलं तरी ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि राज्यातल्या 48 जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा असेल असं मला वाटतंय. भाऊ, कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि आज ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. तो राष्ट्रवादीचा विषय, त्याच्यात माझा काय संबंध आला? कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना शरद साथ दिली पवारांनी होती. त्यांना या लोकसभेच्या स्टार प्रचारक महाराष्ट्राचं केलं होतं एकनाथराव खडसे. आता ह्या संदर्भात शरद पवार साहेबांनी विचार केला पाहिजे किंवा एखाद्या राष्ट्रवादीने बोललं पाहिजे. त्याचं स्टार प्रचारक यादी परवा दिवशी मी बघितली, ज्यात मी पण बघितलं होतं खडसे साहेबांचं नाव. खडसे साहेब स्टार प्रचारकच आहे. आता इथे स्टार प्रचारक होतील ते भाजपमध्ये, और त्यांचा इतका उपयोग महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल की मला असं वाटतं आता 48 जागा निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण तेवढा आवाक्याचा माणूस आहे. काही काळापूर्वी त्यांना जरा अडगत टाकलं होतं असं झालं असलं तरी आत्ता खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात, उत्तर महाराष्ट्रात, जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगरमध्ये होईल असं मला वाटतं. तुम्ही सातत्यानं 30 वर्षापासून त्यांच्या विरोधातच असल्याचं पाहायला मिळतंय. आता कशी भूमिका असणार आहे? नाही, विरोधात म्हणजे काय होतं, ते इथल्या तात्विक विरोध होता. आमचा काही वैयक्तिक विरोध नव्हता. खडसे साहेबांचा माझा काही जमिनीचा वाद नाही आहे. त्याच्यामुळे तो तात्विक विरोध होता आणि तो विरोध त्या विषयाला घेऊन होता. तो काही असा वैयक्तिक विरोध थोडीच होता. यापुढे राहणारे विरोध जशी स्थिती येईल तसं, आता कशी स्थिती येते, कारण महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये परत तशी स्थिती निर्माण झाली, तशी स्थिती आता निर्माण होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तशी स्थिती निर्माण झाली तर मग आता त्याला काय करणार आहे? भाऊ, यावरूनच रोहित पवार म्हणतात की खोट्या फायद्यांनी एकनाथ खडसेंना ब्लॅकमेलिंग केलंय. मी या विषयावर काही बोलू शकत नाही. ते रोहित दादांनी त्या संदर्भात बोलले. ते रोहित दादांचं म्हणणं किती खरं आहे किती खोटं ते त्यांनीच क्लिअर करावं, कारण खोट्या फायली वगैरे काही नसतं असं मला वाटतं. रावेरमध्ये याचा फायदा होईल असं वाटतंय लक्षात येईल. पण मी महाराष्ट्रात फायदा होईल सांगतो आपल्याला. महाराष्ट्र राज्यातल्या आता 42-43 आता 48 सीट निवडून येते अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोहिणीताई मात्र तिकडेच राहायचं म्हणतायत राष्ट्रवादीमध्ये. तुम्ही कसं बघता त्यांच्या या भूमिकेत? नाही, त्याच्यात मी काय बघणार आहे? ते आता शेवटी खडसे साहेबांचा आणि खडसे परिवाराचा मुद्दा आहे, तो त्यांची निर्णय घ्यायचा आहे. भाऊ, तुम्ही एकनाथराव खडसे यांच्या विरोधात गोल्ड खनिजाचं 137 कोटीचं हे दाखल केलं होतं, तर आता ते कुठेतरी आता एकच प्रश्न कोणता तरी विचारा आणि ते सगळ्याच गोष्टी एकाच वेळात विचाराल तर पुढच्या टायमाला आपल्याला भेटायला बोलायला काही राहणार नाही. बोलू आपण त्या विषयात पण. थँक्यू. शिंदे अशा सूचना केलेल्या आहेत. इतकं तो एकोप्याने राहतोय आम्ही. आता तुम्ही बघताय किती चांगलं बोलतोय मी, किती चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र राज्याचं राजकारण शुभेच्छा मी त्यांना देतोय. याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? मुख्यमंत्री आले ते भाऊ, काय झाली आपली चर्चा? मुख्यमंत्री आले होते, लग्नासाठी आले होते, तेवढं लग्नाच्याच चर्चा होत आहे. लोकसभावरती घेऊन काय? नाही, लोकसभेच्या संदर्भात काही चर्चा झाल्या नाही. ते मंजुळाताई गावी त्यांच्या कडे लग्न होतं त्याचे तिथे आले होते. ते कॅज्युअल चर्चा झाली ती, असं काही राजकीय चर्चा नव्हत्या. दैनिकामध्ये देखील आला भाऊ की मय होणार नाही, शिंदे साहेबांच्या जीवावर आमचं राजकारण चाललेलं आहे. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जीवावर राजकारण करतोय. कारण मी निवडून आल्यानंतर मी महायुतीला पाठिंबा दिला, महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे भोगलं ते आता 1.5 वर्षात त्याचं समाधान लाभतं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहे. कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळतो आहे आणि खूप सुंदर पद्धतीत एक विकासाचं काम मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात करता आलं. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि भविष्यात त्यांची साथ राहील अशीच मला असं याच्याबद्दल शंका नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं तर रक्षा खडसेंचा प्रचार करणार का? ऑलरेडी मी महाविकास आघाडीमध्ये आहे, त्याच्यापुढे प्रचार करण्याची आवश्यकता आणि प्रचार करेलच मी. आणि रक्षाताईंनी मुक्ताईनगर, बोदोड आणि रावेरमध्ये इतकं काम केलं आहे की त्यांना ह्या मतदारसंघात काही अडचण नाही, त्याच्यामुळे मी कामच केलं पाहिजे असं काही नाही आहे.
त्यांनी परवा सांगितलं ना आपल्याला, आपल्याच बाईटच्या माध्यमातून मी ऐकलं ते, की त्यांच्या माध्यमातून लोकसभेचे जे काम त्यांनी केलं आहे, मुक्ताईनगर, रावेर, बोदवडमध्ये इतकं काम केलं आहे आणि शेवटी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला सर्वसामान्यांनी मान्यता दिलेली आहे. तेवढं खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचीच निवडणूक ही आहे, त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या पाठीमागे सर्वसामान्य व्यक्ती उभा असताना मी तर खासदारांची निवडणूक असं बघतच नाही, मोदी साहेबांचीच निवडणूक अशी बघतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.